पण अशी चर्चा खरंच झाली होती का आणि असा एक विरोध त्यांनी दर्शवलेला होता का? नाही, मुळात अजिबात. कारण आम्ही आहोत अशी चर्चा झालेली नाही. आणि संजय राऊत साहेब असा एक आमचा नेता आहे की ते असा विचारच नाही करू शकत. कारण त्यांनी स्वतः ती मांडली पण की अरे पुढे पुढे जाऊन प्रत्येकाला बघा. मला एक सांगा, मी जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या आजे सासूच्या हाताखाली केलं. माझा मुलगा मोठा झाला, माझ्या घरात सून आली. मी कुठे रिटायर्ड पण नाही झाली, पण मी सुनेला किचनमध्ये आणलं ना, ज्याला आपण किचन कॅबिनेट म्हणतो. हो. त्या आणलंय. ह्या धुरा द्यायच्या असतात, हळूहळू द्यायच्या असतात. आणि ती जर धुरा उद्धवसाहेब असा विचार करत पण असतील तर वावगं काय. माझ्या पक्षाच्या तरुण तरुणीला, तरुण नेतृत्व आणि जे मॅच्युअर आहे त्या नेतृत्वाला आम्ही जर करत असू तर उलट आम्हाला आनंद आहे की आधीच तुम्ही त्यांचं ब्रँडिंग करताय. बरं आहे ते. पण मला एक सांगा की प्रियांका चतुर्वेदींनी असा प्रश्न उपस्थित केला होता का मुळात, कुठलं की मला खासदारकीसाठी का पाठवलं गेलं नाही, का आपल्याकडे खासदारकीची जागा ठेवली गेली नाही, का संधी दिली गेली नाही? मुळामध्ये आमच्याकडे बऱ्याच विचारांची देवाणघेवाण होते. आता त्यांच्या देवाणघेवाणमध्ये मी नव्हती, त्यामुळे मी अगदी ठोक हो असं म्हणणार नाही. पण समजा झाली पण असेल तर बाकीच्यांना काय प्रॉब्लेम. का माझ्या पक्षप्रमुखाबरोबर मी कुठल्याही विषयावर बोलत असेन, माझा मत मांडत असेल तर त्याला प्रॉब्लेम काय आहे. आता जेव्हा 2022ला जी फुटाफुटी झाली तेव्हा प्रत्येकजण, म्हणजे मला आता आठवतं आहे अनिल परब हे तर सभागृहात म्हणाले, फित्रत सगळं काढलं त्यांनी की आम्ही डरते नाही. तर डरते नाही तर गुवाहाटीला का गेलात? खमके महाराष्ट्रात राहूनच काना हे केलात. त्यामुळे आमच्याकडे जो नेतृत्वाचा गुण आहे, संयमी किंवा बाळासाहेबांचा आक्रमक, हे आम्ही दोन्ही बॅलन्स करून चाललो आहे. म्हणजे जेव्हा आक्रमक व्हायला पाहिजे तेव्हा होणारच, आणि जेव्हा संयमाने घ्यायचा तर घेतोय. पण ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही किचन कॅबिनेट हा एक विषय काढलात, तुमच्या घराच्या माध्यमातून तुम्ही काढलात खरा, पण तुमच्या पक्षाच्या माध्यमातून देखील हा प्रश्न थोडा कधी कधी उपस्थित केला जातो. याकडे आपण कसं कोणाचे नाही आहेत. म्हणजे जे आज नेते किंवा आता मुख्यमंत्री पण सगळे, त्यांच्या सगळ्या मिसेस उलट त्या मनाने रश्मी वहिनी काहीच नाही, कुठेच नाही, कुठल्याच संस्थेत नाही, कुठल्याच कशात नाही. बाकीच्यांना मी सगळ्यांना पाहिलंय किती काम करत होत्या, सामाजिक काम करत होत्या पण एखाद्याला नावडतीचा मीठच अळणीच करून ठेवायचं आहे. मीठ मुळातच खारट असतं, पण त्या अळणीच सांगायची, ही पद्धत जी रूढ झाली आहे ती चुकीची आहे. त्यामुळे त्यांचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना त्या ह्याच्यात ओढणं. आणि तुम्ही एक बघा, त्यांनी कधी प्रत्युत्तर नाही दिलं. हा किती मोठा संयमी स्वभाव किंवा संस्काराचा भाग. त्यांनी कधी दिलं का उत्तर? त्यांच्या वतीने आम्ही नाही दिलं, की आम्हाला माहिती आहे आमचं नेतृत्वाचं घरातलं काय आहे संस्कार. त्यामुळे आम्ही त्या भानगडीत कधी गेलो नाही. ज्यांना बोलायचं आहे स्त्री सुलभ, ज्याला आपण म्हणतोय की आम्ही दाक्षिणात्य राहतो, ते कुठं दिसतं? म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोचणार आणि वर परत नाही आम्ही स्त्रियांचा आदर करतो असंही होतं ना.